एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक 28 वर्षीय डॉक्टर महिला होती आणि त्या डॉक्टर महिलेची ओळख एका तरुणासोबत झाली होती। मग आता सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर या दोघा जणांचं बोलणं चालणं फोनवर मोठ्या प्रमाणात वाढलं। मग आता फोनवर कशी आहे, काय आहे, खाल्लं का, पिल्लं का, झोपली का, उठली का, असं यांचं बोलणं सुरू झालं आणि याच बोलण्यातून यांचं एकमेकांप्रती आकर्षण मोठ्या प्रमाणात निर्माण झालं। पण मात्र तो जो तरुण आहे त्या तरुणाला आता दम निघली नाही आणि तो तरुण थेट त्या महिला डॉक्टरला भेटण्यासाठी तिच्याकडे गेला। आता तिच्याकडे गेल्यानंतर तिला काही वेळ गप्पा मारल्या, काही ठिकाणी त्यांनी खाल्लं पिलं, पण मात्र खाल्ल्या पिल्यानंतर त्या महिलेच्या कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध टाकलं आणि गुंगीचं औषध टाकल्यानंतर जेव्हा ती महिला बेशुद्ध झाली तेव्हा त्या महिलेला थेट एका लॉजवर नेलं, तिच्या अंगावरचे सगळे कपडे काढले आणि त्यानं तिच्यासोबत मनमोकळेपणानं सगळं काही केलं। पण मात्र तेव्हा जो हा व्यक्ती कृत्य करत होता त्याचा त्यांना एक मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवला होता आणि त्याच मोबाईलच्या व्हिडिओमधून घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मुंबईतील खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि याच परिसरामध्ये राहणारी डॉक्टरकीचं काम करणारी एक 28 वर्षीय डॉक्टर महिला आहे आणि ती महिला सोशल मीडियाचा वापर करत होती आणि याच सोशल मीडियाच्या माध्यमातून मागच्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये या महिलेची ओळख पुण्यातील भीमाशंकरमधल्या आनंद नावाच्या तरुणासोबत ओळख झाली सोशल मीडिया। आता सुरुवातीला हाय हॅलो काय चाललं, काय नाही, कुठली आहे, काय आहे, अशा पद्धतीनं दोघा जणांचं बोलणं सुरू झालं। मग बोलणं सुरू झाल्यानंतर त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि मोबाईल नंबर घेतल्यानंतर यांचं फोनवर बोलणं मोठ्या प्रमाणात सुरू झालं। मग आता फोनवरचं बोलणं हे प्रत्यक्ष भेटीमध्ये येणार होतं आणि त्यांना आता एकमेकांप्रती भेटणं गरजेचं होतं, म्हणून त्या तरुणानं थेट भीमाशंकरवरून मुंबईमधलं खारघर गाठलं आणि खारघरमध्ये जाऊन त्या महिलेला भेटायला बोलवलं। मग भेटायला बोलवल्यानंतर ती सुद्धा उत्सुक होती, हा सुद्धा उत्सुक होता, म्हणून यानं तिला एका ठिकाणी फिरायला नेलं। फिरायला नेल्यानंतर त्या ठिकाणी तिला खाऊ पिऊ घातलं आणि तिच्या कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध टाकलं। मग गुंगीचं औषध टाकल्यानंतर ती महिला बेशुद्ध झाली आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये तो तिला साताऱ्यातील एका लॉजमध्ये घेऊन गेला आणि लॉजमध्ये घेऊन गेल्यानंतर त्या महिलेसोबत लॉजमध्येच नको ते कृत्य केलं। तिच्या अंगावरचे संपूर्ण कपडे काढले आणि त्यानं तिच्यासोबत जबरदस्ती केली। आता त्या महिलेला काहीही सूद नव्हती, ती बेशुद्ध होती, तिला काहीही समजत नव्हतं। परंतु जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तिच्यासोबत नेमकं काय घडलं हे तिला समजलेलं होतं। पण मात्र तरीसुद्धा ती महिला त्या ठिकाणी शांत बसली होती, कारण की त्या तरुणानं त्या महिलेचा हे सगळं कृत्य करतानाचा मोबाईलमध्ये एक व्हिडिओ काढला होता आणि तोच व्हिडिओ दाखवून त्या महिलेला धमकवायला सुरुवात केली होती। बघा, त्या महिलेला सोशल मीडियाची ओळख मोठ्या प्रमाणात महागात पडली होती। तिनं ज्याच्यावर विश्वास ठेवला होता त्यानंच त्या महिलेला भोगळं केलं होतं आणि नको तसा व्हिडिओसुद्धा काढलेला होता। आता या तरुणाच्या जेव्हा मनाला येईल तेव्हा तो त्या महिलेला बोलवत होता, तिच्यासोबत नको ते कृत्य करत होता आणि जर त्या महिलेनं करू दिलं नाही तर मग तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेल, समाजामध्ये बदनामी करेल अशी धमकीसुद्धा त्या महिलेला देत होता। आता मागच्या वर्षी एप्रिलमध्ये घडलेला संपूर्ण प्रकार होता, म्हणजे ओळख तेव्हा झाली होती, पण मात्र या प्रकरणाला हळूहळू ती महिला बळी पडत होती आणि तो वारंवार त्या महिलेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अशाच पद्धतीनं करत होता। आता या संपूर्ण प्रकरणाला ती डॉक्टर महिला मोठ्या प्रमाणात वैतागली होती आणि त्याच्यापासून दूर राहण्याचाच प्रयत्न करत होती। अखेर तिनं त्याच्यापासून संबंध तोडले, त्याला आता बोलायचं नाही, भेटायचं नाही, त्याला काहीही करू द्यायचं नाही असं त्या महिलेनं ठरवलेलं होतं आणि हे सगळं केल्यानंतर त्या तरुणानं त्याला पाहिजे होतं अखेर तेच केलं। त्यानं जो त्या महिलेचा काढलेला व्हिडिओ होता
तो व्हिडिओ सोशल मीडियावर त्या महिलेच्या नावानंच एक फेक अकाउंट तयार करून त्या अकाउंटवर त्या महिलेचाच व्हिडिओ अपलोड केला होता। एक दिवस जेव्हा ती महिला सोशल मीडिया तपासत होती तेव्हा तिला तिच्याच नावानं फेक अकाउंटवरून नको तसा व्हिडिओ दिसल्यामुळं त्या महिलेच्या पायाखालची जमीन सरकली होती। काय करावं काय नाही हे तिला समजत नव्हतं, पण मात्र हा व्हिडिओ नेमका कोणी अपलोड केला, कोणी काढलाय याची सगळी माहिती त्या महिलेला होती। म्हणून महिलेनं तात्काळ जवळचं खारघरचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस ठाणं गाठून रीतसर त्या आरोपीचं नाव, गाव आणि त्याच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल केली। पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि तो जो आरोपी तरुण आहे त्याच्यावर कारवाई करत त्याला अटकसुद्धा केली। पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत। आता 28 वर्षीय महिला होती, डॉक्टर होती, हुशार होती, सगळं काही समजत होतं, पण मात्र तरीसुद्धा ती एका अनोळखी व्यक्तीच्या नादी लागली होती आणि त्यामुळं तिचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, मोठी फजिती झाली होती। जर त्या महिलेनं त्याच्यासोबत संबंध ठेवायचे होते तर तिनं अगोदर त्याच्यासोबत लग्न करायला पाहिजे होतं, काहीतरी अटी शर्यती ठेवून हे सगळं करायला पाहिजे होतं, पण मात्र अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवल्यामुळं एक मोठा धक्कादायक प्रकार त्या महिलेसोबत घडलेला आहे। सोशल मीडियाचा जमाना आहे आणि सोशल मीडियामध्ये अनेक जण अशा पद्धतीनं बळी पडत आहेत, त्यामुळं आपणही सावध राहायला पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे। आपल्याला सुद्धा कोणी फसवू शकतं, अशा पद्धतीने आपल्यासोबत देखील करू शकतं, त्यामुळं आपण सुद्धा सावध आणि सतर्क राहिलं पाहिजे आणि ज्यावेळी पहिल्यांदा घटना घडते त्याच वेळी पोलीस ठाण्यामध्ये गेलं पाहिजे आणि घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं पाहिजे, जेणेकरून वारंवार हा सगळा प्रकार सहन करावा लागणार नाही। पण मात्र ज्या पद्धतीनं या महिलेसोबत घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो।